चला तर मंडळी, आज आपण बघूया कोबीचे मंचुरियन्स एकदम विकतसारखे घरच्या घरी सोप्या पद्धतीने। त्यासाठी आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे, बारीक किसून घेतला तरी चालतो किंवा चिरून घेतला तरी चालतो। मी इथं कोबी चिरून घेतलेला आहे बारीक। त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे। 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिल्ली सॉस, अर्धा चमचा नमक टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी मी इथं लाल मिरची पावडर टाकलेला आहे थोडीशी चव येण्यासाठी। आणि मग आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला गोल गोल आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे इकडे माझे हे गोळे तयार करून झालेले आहे। गॅसवर आपल्याला कढई ठेवून तेल ओतून घेऊन तेल तापवून घ्यायचं आहे। तेल कडक तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यात गोळे सोडून घ्यायचे आहेत। इकडे बघा माझं तेल तापलेलं आहे आणि आता मी त्याच्यात गोळे सोडत आहे। अशा प्रकारे मी इकडे गोळे सोडलेले आहेत आणि आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। माझे गोळे तळून झालेले, आता मी ते एका ताटलीत काढलेले आहेत। इकडे बघा असे माझे मंचुरियन्स तयार आहे। मंचुरियन्स क्रिस्पी आणि एकदम भारी झालेले आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा। बाय।